आम्ही दोघी बहिणी चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आम्ही जात आहोत एका शॉर्ट ट्रिपवर। तुम्हाला मी आता ट्रॅव्हलिंग मध्ये सांगते आम्ही कुठे जात आहोत। सर्वजण आहे, मम्मा ते पण आहे। सो एंड पर्यंत बघा व्हिडिओ, खूप मजा येणार आहे। आम्ही खूप एन्जॉय करणार आहे। आम्ही तुम्हाला सगळं व्लॉग मध्ये दाखवतो। आम्ही एका रिसॉर्टला जाणार आहोत, तर तुम्हाला सांगतो आता आम्ही कुठे जाणार आहोत। एक आश्चर्यचकित घडत आहे, आमचे फट्टूराम गाडी चालवतो आहेत। हॅपी जर्नी ब्रो, हॅपी जर्नी ब्रो। तर आम्ही आता निघालो आहोत ट्विन माउंटेन रिसॉर्टला। ते आहे त्र्यंबक घोटी रोडला। तर चला मी तुम्हाला दाखवते ते कुठे आहे आणि कसं आहे। तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा। मी आता जाण्यासाठी 2 गाड्या काढल्या। एका गाडीत आम्ही सगळे आहोत आणि दुसऱ्या गाडीत कोण आहे ते तुम्हाला तिकडे जाऊन कळेल। ते सरप्राईज आहे, सस्पेन्स आहे। कोण आहे आमच्या सोबत तुम्ही पण पुढे जाऊन बघा ती दुसऱ्या गाडीमध्ये कोण आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, मग तुम्हाला समजेल कोण होतं। तर आमची ही जी ट्रिप आहे ती अचानक भयानक, काल रात्री आम्ही रिसॉर्ट बुक केला। काल रात्री सगळं फायनल झालंय। आमचं असं होतं जायचं नाही जायचं। काल रात्री आमचं जे काय बोलतो फायनलाइज झालं आणि मग आता बघू आपली ट्रिप कशी कशी पुढे जाते। पण मला काहीच माहिती नव्हतं, हिला तर काहीच माहित नव्हतं। हिला मी कॉल करून सांगितलं, ती अशी होती दीदी खरंच आपण जातोय। तर असं आहे, तर आपण बघू। तुम्ही विचार करत असाल तुम्ही आम्ही अचानक का चाललोय, खूप धमाल होणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू करा। पण आपण अचानक आता का चाललोय? सुट्ट्या संपल्या तरी पण का चाललोय? ऍक्च्युली पॉइंट आहे, सुट्ट्या संपल्या। मी काय बोलते मागे। सो आपण आत्ता का चाललोय? कारण की दीदीचा परवा बर्थडे, सो हे प्री बर्थडे सेलिब्रेशन आहे, त्यामुळे आम्ही चाललोय। यांनी मला सरप्राईज द्यायचं या मुलीने, तर मीच हिला सरप्राईज दिलं की आपण चाललोय। काही वाटते का? हो वाटते नाही ना? नाही। मी आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे। हे रूम्स मी तुम्हाला बोललो होतं ना, अजून एक गाडीमध्ये कोणतरी येणार आहे। कोण आहे गाडीमध्ये? असता का? आणला का तू? अरे वा, चला मग। अरे काय, चला उतरा। विचार तिथे कोण आहे। तुझ्या रजिस्ट्रेशन चला। सो हे येणार होते, ते तुम्हाला सरप्राईज होतं। आमचे आले आहेत कार्यकर्ते आणि तुम्ही हे माउंटन बघू। काय रे, तुला नाही बोलवलं त्यांनी? हे व्हिडिओ काय तुम्ही बघू शकतात। हा रिसॉर्ट एकदम 2 डोंगरांच्या मध्ये, म्हणून याला नाव ट्विन रिसॉर्ट माउंटन दिले। दोघेही डोंगर आणि मध्ये हा रिसॉर्ट बनवलाय, मस्तच बनवलाय। चल आपण त्यांना। आणि स्वरांश बघा कसे खेळताय। खेळा बाबू, काय खेळतोय बाबू तू? अच्छे, अरे बापरे। आणि 2 मोठे टोंगे। तर आम्ही हा रूम बुक केला आहे। आम्ही 9 जण आहोत। आम्ही डिलक्स रूम बुक केला आणि सगळे एकाच रूम मध्ये राहणार आहोत। तर रूम मध्ये एक त्यांनी टीव्ही दिलाय, हा पूर्ण ड्रेसिंग टेबल आहे। त्यानंतर इथे तुम्ही शूज वगैरे ठेवण्याचं रॅक आहे। हा वॉशरूम आहे आणि हा रूम आहे। खूप मोठा रूम आहे हा डिलक्स रूम आणि एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये सगळं आहे आणि एकदम सुंदर, एकदम मस्तच रूम दिलाय। हे रूम छान आहे ना? आणि बाहेरचं ॲटमॉस्फियर पण बघा, बाहेर येतच एकदम डोंगर वगैरे सुंदर दिसतंय। और गौर से देखिए इस आदमी को जो बैट लेके खड़ा है। देखो, गौर से देखो इस आदमी को। तुम्ही एरिया आणि सराउंडिंग बघू शकता किती मस्त आणि सुंदर आहे। एकदम डोंगरांच्या मध्ये हे रिसॉर्ट आहे। तर
इथे या रिसॉर्टला स्विमिंग पूल सुद्धा आहे, तर चला मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवते. ही आहे माझी चड्डी मासी. तर आम्ही पूर्ण अशी मस्त फॅमिली ट्रिपला खूप वर्षांनंतर आलोय सिरियसली. आणि स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल. आम्ही आलो आता आणि इथे मस्त पाऊस चालू झाला बघा तुम्ही. खूप सुंदर खूपच सुंदर. हा बनेनवर अंडर पॅन्टवर ओले वा. आमचं काहीच म्हणणं नाही. खूप सुंदर आहे बघा. सही. आमच्या रूमच्या इथे कसं गार्डन पण आहे मस्त खेळायला वगैरे. हाय स्वरा. हा बघा काय रे मस्ती. स्विमिंग पूल मध्ये कोणाला जायचंय? पूल मध्ये कोणाला जायचंय? निघून गेली ना. पोर्ट्रेट चालू केलंय का तू? नाही तर तसंच झालंय. स्विमिंग पूल मध्ये मॅचिंग आहे. ही मॅचिंग आहे. हो ना आपण मॅचिंग आहे ना पिल्लू. चला चला चल. गोल गोल राणी. Let's go. जरा गुडघ्यावर उड्या मारतोय तो. बाबा लय टाकणार तुला. हा तिकडे काय करतोय? साडी लाव रे. हा मुलगा तिकडे काय करतोय? उडी मारते व्हिडिओ. ही बघा ही मुलगी. भूक खूप लागल्यामुळे आम्ही काही शूट केलं नाही. लिंबू खाणार आहेस का? नो एक्सप्रेशन. 1.5 हंडी चिकन संपवली 6 जणांमध्ये. 32 रोट्या.
इतके दमलो होतो की आम्ही फूडचा ब्लॉग याचा काढलाच नाही. आता जेवण झालं दाखवतं की आमचं जेवण झालं. गॉगल काढ ना. हे बघा, असा गेम कोणी खेळला असेल का? हा, हे असं खेळता अवनीश? अवेन लागेल बेटा. काय दाखवलं का? तू दाखव. हो का? तुला येतं का रे? बापरे. काय बुटी परफेक्ट हा एकदम. चेस खेळता दोघं? हां आम्ही दोघं चेस खेळतो. त्याच्या नेक्स्ट क्रिकेट मॅच पण असणार आहे. कुशल माला वर्सेस अवनीश. ओके. मुंबईतच असं किती आहे? मला खेळू द्या. सॉरी. बुटी खेळता येतं तुला? हा, अरे काय झालं? ब्लॉगचा पुढचा पार्ट आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही अपलोड करू. तोपर्यंत शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करा. स्टे ट्यून फॉर द न्यू ब्लॉग.